वैयक्तिक पहिलं षटक हाताला गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्ग होती किरण शिंदे संगनायक. स्ट्रायकला फलंदाज कल्पेश शेलार. एका धावेने अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1. पुढील पुन्हा एकदा धावसंख्या 1. पुन्हा रिव्हर्स स्वीप करतोय. एक धाव डिक्लेअर. गलिच्छ क्षेत्र क्लिअर करतोय. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 2 धावा. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय संदीप पाटील. मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच संकेत भगत. तसेच अजून एक तिसरे पंच आपण बघतोय पवन. इन्साइड लागते. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. फायनल क्षेत्रामध्ये निर्धाव चेंडूची सांगते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 2 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती धरण पॅकर्स संघाची फक्त आणि फक्त 2 धावा. संघनायकाने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी आलेला आहे तुम्ही संघनायक किरण शिंदे. पुन्हा रिव्हर्स स्वीप करतोय. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 3 धावा. अजून षटकातील एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 3. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करतोय. एक धाव डिक्लेअर. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाने धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 4 धावा. बघूया 4 षटकांचा आपण सामना बघतोय या मैदानावरती. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण बघतोय धरण पॅकर्स विपक्ष विक्ट्री स्पोर्ट्स या दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाईट सामना आपण बघतोय या मैदानावरती. स्ट्रायकेल फलंदाज पहिल्यांदा देतोय शैलेश शेलार. संघनायक आहे धरण पॅकर्स संघाचा. वैयक्तिक पहिला आणि सांगित दुसरं. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय. संदीप पाटील यांचा इशारा तो वाईटचा. तटस्थ पंच आपण बघतोय मेन पंच संदीप पाटील. धावसंख्या 5. फक्त दिशा देतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 6. नक्कीच एक सुवर्ण संधी आली तेव्हा धरण पॅकर्स संघाला. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी किशोर पवार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणारे धरण पॅकर्स संघासाठी एक सुवर्ण संधी. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. संदीप पाटील यांचा इशारा येतो वाईटचा. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 7 धावा. तसेच स्वर्गीय विजय कालू पाटील यांच्या स्मरणार्थ 300 रुपयाचे कॅश प्राइज असणारे चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी सुद्धा. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. बॅक टू बॅक वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज आपण बघतोय गोगा मार्फत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 8 धावा. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 9 धावा. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत षटकातील. नक्कीच किशोर पवार यांच्याकडून एक खूप मोठं पार्श्व लावलं आहे. त्यामुळे धरण पॅकर्स संघावरती 3 चौकारांसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणारे किशोर पवार यांनी नक्कीच ATM ऑन केला आहे. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांद्रे चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय फायनल क्षेत्रामध्ये. धावसंख्या 9. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या डबल फिगर 10 धावा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. किरण शिंदे येतोय यष्टेंच्या पाठीमागे आपण बघतोय. अजूनच षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 10 धावा. टॅप करतो चेंडूला. चेंडू देतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 11 धावा. एक चेंडू दुसऱ्या षटकातील अजून शिल्लक. एकूण जर विचार केला तर 7 धावा खर्च करतोय 5 चेंडूमध्ये. या षटकामध्ये हा गोलंदाज गोगा. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. संदीप पाटील यांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 25चा वापर केला जातोय संदीप पाटील यांच्या मार्फत आणि वाईटची खून करतायत.
पुढे सरसाल होते, टॅप करतो चेंडूला, 2 धावा डिक्लेअर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 14 धावा. या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च करतोय हा गोलंदाज गोगा. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक हाताळतोय ते गोलंदाज येतोय स्वतः संघनायक किरण शिंदे. ज्या किरण शिंदेने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होता तोच इथे गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच फसवा चेंडू फेकला होता, वाईट चिकून येते पंचांची आणि फलंदाज बाद झालाय. कल्पेश शेलार सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 15 धावा पहिल्या चेंडूवरती यष्टीचित झालाय आणि पहिला धक्का बसलाय कल्पेश शेलार यांच्या स्वरूपात. तो म्हणजेच झरण पॅकेट संघाला 15 या धावसंख्येवरती. बघूया शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा झरण पॅकेट संघ बघायचं आपल्याला. तर 1 डाऊन फंद आपण बघतोय स्ट्राईक एंडला शशांक मालगावकर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चीनसाठी लागतीये, चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ यष्टक निलेशच्या हातामध्ये. नक्कीच आपण बघतोय यष्टरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे निलेश दिनेश आपण बघतोय. पुन्हा त्यांच्यासाठी लागतीये, एक धाव डिक्लेअर. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ किरणचं, तिसरं मार्गस्थ किरणचं, तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज किरण शिंदे. हलक्या हाताने खेळून चेंडूला जोरदार अपील केली होती, नक्की डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता गोगाने फायनल क्षेत्रामधून, परंतु एक धाव पूर्ण केली. दोन्ही फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचतायत, कोणताही धोका होत नाहीये. धरण पॅकर संघाला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 17 धावा नोंदवली धावफलकावरती या धरण पॅकर संघाने. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्वतः संघनायक आपण बघतोय स्ट्राईक एंडला शैलेश शेलारने नक्कीच अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे. पुन्हा एकदा यष्ट्यावर दुवस्त बिग विकेट. ज्या शैलेश शेलारने आक्रमक सुरुवात केली होती त्याच शैलेश शेलारला तंबूचा रस्ता दाखवलाय संघनायक किरण शिंदेने. धावसंख्या आपण बघतोय धावफलकी 2 बाद 17 धावा, 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळताना दिसतोय हा गोलंदाज संघनायक आहे विक्ट्री स्पोर्ट्स संघाचा किरण शिंदे. दोन चेंडू शिल्लक, धावसंख्या 17. स्ट्राईक एल आपण बघतोय कुणाल टॅप करतो चेंडूला, बेडकांद्र चेंडूला, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा डिक्लेअर. पंच संदीप पाटील यांचा इशारा होतोय 2चा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 19 धावा. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाज किरण शिंदे. नक्कीच 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय फलंदाज कुणाल आपण बघतोय. पुन्हा एकदा लॉफ करतो चेंडूला, प्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय लिप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतो. 19 धावसंख्या होती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 19 धावा.
तो शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा धरण पॅकेज संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा धरण पॅकेज संघ बलाढ्य विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. जास्त वेळ घेऊ नका विक्ट्री स्पोर्ट्स संघ. तर पार्थिव असणारे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी किशोर पवार यांच्याकडून 500 रुपये, तसेच स्वर्गीय विजय कालू पाटील यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. एकूण जर विचार केला तर चौकारांच्या हॅट्रिकसाठी 800 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. या सुवर्ण संधीचं कोण सोनं करतोय, कोणता फलंदाज या सुवर्ण संधीचं सोनं करतोय बघायचं आपल्याला. तर नवीन फलंदाज येतोय नरेंद्र मडवी ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज तर गोलंदाजी मार्ग होती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक हाताला तर गोलंदाज येतोय सागर पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. नक्कीच 9 चेंडू घोषित केला पंच संदीप पाटील यांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय फलकावरती 20 धावा. यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साई एकविरा 11 संघ संघनायक तसेच आई गावदेवी 11 संघ संघनायक याचे नाणेफेकीसाठी यापुढील सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची. पुणे टॅप करतो चेंडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद संदीप पाटील नक्कीच डोळ्यामध्ये तेल घालून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय एक योग्य निर्णय दिलाय. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 4 बाद 20 धावा. शेवटच्या 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 20 4 बाद 20. षटक क्रमांक शेवटचं मार्गचं सागरचं. आता मात्र संदीप पाटील यांचा इशारा तो वाईटचा. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या 21. आता माझा संकेत बघत यांचा 9चा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 22 धावा. दिशाहीन गोलंदाजी दाखवली गोलंदाज सागरने. धावसंख्या 22. कट करतो चेंडूला 1 धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 23 धावा. हॅलो हॅलो चेक हॅलो. धावसंख्या 23. 4 बाद 23. 3 चेंडू शिल्लक. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय निलेश बागुल मार्फत. फक्त 1 धाव पूर्ण केली जाते. धरण पॅकर संघाच्या बाजूने विचार केला तर आतापर्यंत 24 धावा धाव फलकावरती नोंदवल्यात. एकूण जर विचार केला तर 4 गडी सुद्धा गमावले आहेत. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय हा धरण पॅकर संघ. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 25 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. लेग स्टिक सोडून चला चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 26 धावा. षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. ब्लॉकहोलचा वापर करतोय फलंदाज बाद. एक चेंडू शिल्लक आहे. कुमार आवटे.
याचे सामाजिक कक्षामध्ये कुमार आवटे. तर यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीचा पहिला सामना साई एकविरा 11 संघात संघनायक त्याचं आई गावदेवी 11 संघात संघनायक. दोन्ही संघात संघनायक याचे नाणेफेकीसाठी यापुढील सामना असेल बिग फाईट सामना दुसऱ्या फेरीचा सामना. आणि दुसऱ्या फेरीचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. 3 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा जणू शिल्लक धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 26 धावा. 28 धावांचा उच्चांक आपण बघतोय या मैदानावरती गांधीनगर संघाचा. फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष ठेवलंय या विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. या दरम्यान आमचे मान्यवर विक्रांत केनी साहेबांचे ते आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असणार आहे की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच विनंती असणारे कुमार आवटे यायचे कमेंट्री बॉक्समध्ये. कुमार आवटे साई एकविरा 11 संघात संघनायक तसेच आई गावदेवी 11 संघात संघनायक. दोन्ही संघात संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. तर 27 धावांचं लक्ष ठेवलंय या विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे या धरण पॅकर्स संघाने. तर याच दरम्यान आमचे मान्यवर आपण बघतोय आपल्या व्यासपीठावरती युवा सेना डोंबिवली शहर सरचिटणीस युवा सेनेचे डोंबिवली शहर सरचिटणीस कुमार विक्रांत बालकृष्ण केने साहेब इथे उपस्थित. या साहेबांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो कालूशेठ भगत साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय विक्रांत बालकृष्ण केने साहेबांना. यापुढे काय घडतंय काय बिघडतंय येत्या त्या मायक्रोफोनवरती आमचे मित्र कुमार आवटे. धन्यवाद रोशन संते. दरम्यानचा सामना आपण बघतोय मैदानावरती. दरम्यान हा जो सामना मैदानावरती रंगतोय विक्ट्री स्पोर्ट्स विरुद्ध झरण पॅकर्स शेलारवाडी इथला हा संघ. तरी इथे एक आपण सत्कार होतोय युवा सेना डोंबिवली शहर चिटणीस विक्रांत बाळकृष्ण केने यांचा. ज्येष्ठ शिवसैनिक काळूशेठ यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. नवसाई चषक 2017 मध्ये आपल्या सर्वांचं सर्व क्रिकेट रसिकांचं आणि प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सर्व मान्यवरांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करतो. दरम्यानच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना झरण पॅकर संघाने धावा केल्या आहेत त्या 26 आणि विक्ट्री स्पोर्ट्स संघासाठी धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या विक्ट्री संघाला 27. बघूया समीकरण 50-50. पहिल्या चेंडूपासून प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो बाबू. सामना करेल तो
निलेश. वाईटचा इशारा, पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा. चेंडू वाईट. आणि चला सामन्याला सुरुवात करायची. नरेंद्र मडवी संघनायक, विनंती आहे तुम्हाला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अजून बरेचसे सामने आम्हाला खेळवायचे तिथे. यापुढील सामना होणार आहे साई एकविरा क्रिकेट क्लब आणि वर्सेस आई गावदेवी या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण यायचं आहे, माईकशी संपर्क साधायचा. इथे आता टॉस होणार आहे या सामन्यामधचा, नाणेफेकीचा कौल आपण इथे आता बघणार आहोत. दरम्यान एक धाव घोषित, एक धावा, संघाची धावसंख्या 2, एक चेंडू 2. विक्ट्री स्पोर्ट्स हा संघ, डोंबिवली पश्चिमेकडील हा संघ, देवेंद्र हडपे संघाचे मालक. अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. या सीझनमध्ये त्यांनी तब्बल 14 मेगा फायनल पटकावले आहेत आपल्या संघासाठी. हलक्या हाताने खेळला होता. वनडीच्या माध्यमातून एक धाव घोषित, लेट कट माध्यमातला हा फटका. चला टॉससाठी यायचं आहे, विनंती आहे. साई एकविरा वर्सेस आई गावदेवी दोन्ही संघांचे. चला संघनायकांनी यायचं आहे, वेळ फार कमी आपल्याकडे. आणि यानंतरचे होणारे सर्व सामने हे 3 षटकाचे असतील, आपण याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे, क्रिकेट रसिकांचे आणि सर्व संघांचे आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. सुंदर चेंडू होता. चला आई गावदेवीचे कप्तान आलेले आहेत इथे, अक्षय, आणि साई एकविराचे आलेले दाशू. विक्रांत बाळकृष्ण यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभस्यांची नाणेफेकी करून द्यायची आहे. सदरच्या सर्व सामन्यांचे आपण लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतो, थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून. थँक्स टू ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC, महेश वेल्ले आणि जल्पेश भोईर मोठागाव यांच्या माध्यमातून GTC फार चांगली कामगिरी करताना दिसते. ग्रामीण क्रिकेट असो किंवा शहरी क्रिकेटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5, पिन बाद 5, चांगली कामगिरी करताना दिसतो इथे तो निलेश, एक अतिशय नावाजलेला खेळाडू. विक्ट्री स्पोर्ट्स संघासाठी बरेच सामने त्याने एकतर्फी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती त्याने आपल्या संघाच्या नावावरती केलेले आहेत. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातले. बाबू याचे झरण पॅकर्स संघ, डोंबिवलीतला बऱ्याच वर्षापासून आम्ही या संघाला खेळताना बघतोय. शैलेश शेलार असतील, नरेंद्र मडवी असतील, शशांक, बरेचसे खेळाडू. चला संघातला शेवटचा चेंडू, संघाच्या धावा झाल्यात त्या 6, बिनबाद 6. एक सुंदर नीटनेटकं आयोजन आपण इथे बघू शकतो. अमर 11 क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून नवसाई चषक 2017 या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे. आपल्या सर्वांचा सहभाग, आपल्या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन हेच या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य. यष्टीच्या मागे आपण बघू शकता कुणाल शेलार यांना चेक केलेला आहे चेंडू. सर्वांना धन्यवाद. पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा. चला सामने आपण सहकार्य करायचे, आपल्याकडनं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे संघांना, सर्व संघांना. मी झरण प्रकारचा संघाला विनंती करतो, शशांक, कुणाल, सामने आपण लाईव्ह बघत आहोत. 198 देशांमध्ये हा लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे GTCच्या माध्यमातून. चला टीम स्पिरिट दाखवा. धन्यवाद. धावा झाल्या त्या 8.
सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्व रहिवाशांचा सुद्धा आम्हाला आभार व्यक्त करावा लागेल, कारण 2 दिवस त्यांनी जे सहकार्य केलं आहे या नाईट टुर्नामेंटला, त्यांचं सुद्धा नक्कीच सहकार्य इथे आम्हाला लाभलेलं आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांचा सुद्धा आम्ही इथे सहर्ष आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. दुसऱ्या षटकासाठी येतोय तो मुकेश गेगू या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू, अतिशय सुंदर आणि अचूक भेदक मारा करणारा हा गोलंदाज गेगू हलक्या हाताने खेळला होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्याने ओळखलं, बॅटची हालचाल बघितली आणि कल्पेश एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. चला चला आपण मैदानाच्या आतमध्ये जरी एकमेकांचे वैरी असलो, जरी आपण मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मैदानातलं ठस्सन क्रिकेट हे झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय त्या खेळाला मजा नाही नक्कीच. पण ते खेळसुद्धा, ती ठस्सन क्रिकेटसुद्धा फक्त मैदानापुरतंच राहतं. अतिरिक्त धाव वाईट चेंडू 1.1 वाईडच्या स्वरूपामध्ये धावा झाल्या त्या आता 9 बिनबाद 9. किरण ऑफ ड्राईव्हला हलक्या हाताने तटवलेला चेंडू किरणच्या माध्यमातून टाकुर्ली चोळेगाव परिसरातला हा खेळाडू. चला बांबूंवर हात ठेवू नका, त्या बांबूंनी जाम आता 2 दिवस खूप भार सहन केलेला आहे. आता त्यांची क्षमता आणि ताकद त्यांची संपलेली आहे, तरी आपण सहकार्य करा. शेवटचा श्वास मोजतायत ते बांबू सर्व. वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 वाईट टाकतोय. धावा झाल्या त्या 11. विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करताना दिसतोय तो विक्ट्री स्पोर्ट्स संघ. धावा आज हव्यात अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 16, अजूनही 11 धावा झालेल्या आहेत. तब्बल अजून 16 धावांची गरज आणि सामना अजूनही 50-50 आपण बोलू शकतो, कारण क्रिकेट वरती काही बोलणं नक्कीच. चला सामना सुरू करायचा आहे. क्रिकेट हा खेळ आपण बोललो अनिश्चिततेचा खेळ आहे हा. सुंदर क्षेत्ररक्षण चांगलं होतं तिकडे, फॉल्टी आहेत ते तिथे क्षेत्ररक्षणामध्ये. आणि धावा झाल्या त्या 12. चला नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. खरंच कौतुक करावं लागेल शैलेश शेलार यांच्या टीम स्पिरिटचं आणि कॉन्फिडन्स लेवलचं अतिशय हाय असते त्यांची नेहमी. प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कधीही सोडत नाही. मी बघतोय बरीच वर्ष त्यांना. चला लेग स्टम्पच्या बराचसा बाहेर फेकला गेलेला चेंडू, लेग ब्रेक होता, टप्पा चुकतोय, चेंडू लेग स्टम्पच्या बराच बाहेर जातोय आणि वाईटच्या मार्फत संघाची धावसंख्या 13 होतीये. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो वारंवार बदल ते नरेंद्र मडवी यांना घेऊन आलेत रिव्हर्स स्वीपच्या जागेवरती. शॉर्ट थर्ड मॅन आपण बोलू शकतो. आता चांगला खेळ, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. कल्पेश शेलार थोडीशी चूक करतात, घाई होतात. शैलेश शेलार यांनी चांगलं, त्यांना काही बॅकिंग भेटत नाही शैलेश शेलार यांना, आणि मोठा गडी बाद होता तिथे वाचलेला आहे किरण शिंदेच्या माध्यमातून. नक्कीच तिकडे धोका होऊ शकला असता. हलक्या हाताने खेळलेला हा कव्हर ड्राईव्हचा फटका. धावा झाल्या त्या 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला आणि बॅकफुट लावून लेग साईडला खेळलेला हा चेंडू. हलक्या हाताने धावा झाल्या त्या आता 16. समीकरण आता असेल ते उर्वरित 2 षटकांमध्ये 11 धावा हव्यात त्या आता 12 चेंडू आणि 11 धावांचं. सामना 60% आपण बोलू शकतो विक्ट्री स्पोर्ट्सच्या पारड्यामध्ये. या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या आहेत मुकेश याने. 3 अतिरिक्त चेंडू त्यांनी टाकले वाईडच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या त्या जोरावरती धावा झाल्यात त्या आता 16. निलेश, नवीन गोलंदाज पुन्हा बाबू, रवींद्र,
गुप्ता आयरेगाव परिसरातला हा खेळाडू. चला सामना सुरू करायचा त्वरित. वेळ होतोय, वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या. चला वेळेचं बंधन आहे. नरेंद्र मडवी सहकार्याची भूमिका असावी तुमची अपेक्षा आमच्याकडनं हीच. चला विनंती आहे बाबू, शैलेश शेलार, नरेंद्र मडवी आपल्याला विनंती आहे. संघनायक चला आपण लाईव्हच्या माध्यमातून हे सगळे सामने बघतोय. थेट प्रक्षेपण होतंय. 198 देशांमध्ये याचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकतो. चला सामना सुरू करायचा त्वरित. यानंतर होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची सर्व संघांनी. डेड बॉल हा असेल. फलंदाज तयार नव्हते तोपर्यंत चेंडू फेकला गेला. आपला अनुभव शेअर करताना बाबू याच्यासोबत नरेंद्र बडवी आणि शशांक माळगावकर. अतिरिक्त धाव लेग साईडच्या वाईटचा इशारा पंचांचा. ऑफ साईडला खेळ आता खणखणीत 2 धावांसाठी. ओव्हरपिच चा चेंडू आणि त्याला कवटरावीच्या माध्यमातून 2 धावांसाठी घोषित. धावा झाल्या त्या 19. निलेश व्हाईट बॉल. या सरासरी जर झरण पॅकर्स क्रिकेट क्लबचं जर का आपण इथे बघितलं स्कोरबोर्ड गोलंदाजीचा तर तब्बल 1 2 3 4 5 6 7 तब्बल अतिरिक्त धावा फेकलेल्या आहेत. डॉट बॉल. 2 लगातार डॉट चेंडू फेकले आहेत ते बाबू कालियाने. माफ करा बाबू. धावा हव्यात आता जिंकण्यासाठी. 7 उर्वरित 9 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. सुंदररित्या खेळला होता. बॅकहँडला जाऊन त्याने टॅप केला चेंडू. चेंडू 1 धावेसाठी घोषित. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 21. विचार करावा लागेल. आत्तापर्यंत एकही गडी बाद करता आलेला नाही आहे झरण पॅकर संघाला. धावा झाल्या त्या 22 आणि त्या जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि 1 धाव घोषित. यष्टीच्या मागे थोडंसं कामगिरी तेवढी व्यवस्थित होत नाही आहे कुणाल शरणांच्या माध्यमातून. 1 धाव घोषित. तिकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला होता पण चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि धावा देतात 23. आता समीकरण असेल 6 चेंडू 4 धावा. क्रिकेटच्या नियमानुसार जर विकेटचा जर इथे आपण पाहणी केली तर 3 धावा केल्या तरी विक्ट्री स्पोर्ट हा संघ सामना जिंकू शकतो. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज येतोय तो किरण आणि गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही आहे. चंदन.
बरीच वर्ष चंदन हे नाव आम्ही ऐकतो. डोंबिवली बॉक्स क्रिकेटमध्ये चंदन देवरे एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू, पण गोलंदाजीची भूमिका बरीच वर्ष बजावतात. अष्टपैलू संघाकडनं त्यांनी बरीच वर्ष कामगिरी केली. त्यानंतर सातत्याने संघर्ष क्रिकेट क्लबकडनं आम्ही त्यांना खेळताना बघितलं आहे. एक अप्रतिम गोलंदाज ज्यांना चंद्रिया टोपण नावाने ओळखलं जायचं. आज ते मैदानात नाही आहेत, फार कमी खेळताना दिसतात. बघूया आता चंदन काय कामगिरी करतो. टॅप केला आहे लेग साईडला. स्वीपच्या माध्यमातून एक वेगळा फटका दाखवतोय, आपली वेगळी शैली दाखवतोय खेळताना आणि एक धाव घोषित होतोय. किरणच्या नावावर एक धाव आणि संघाची एक धावसंख्या वाढते. आता समीकरण असेल ते 5 चेंडू 3 धावा. आजच्या दिवसातली ही पहिली जोडी असेल जी म्हणजे पहिला संघ असेल की ज्यांची सलामीची जोडी अजूनही मैदानावरती खेळती आहे. एकही विकेट गेलेली नाही आहे विक्ट्री स्पोर्ट संघाची. हलक्या हाताने खेळला आहे लेग साईडला स्वीपच्या माध्यमातून आणि एक धाव घोषित. सामना जवळजवळ आपण म्हणू शकतो की विक्ट्री स्पोर्ट्सच्या बाजूला झुकलेला सामना. पुढे येऊन हलक्या हाताने खेळला आहे. गडी बाद होतोय. कल्पेश शेलार याचा तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. स्वतःला झोकून दिले हवेमध्ये आणि रनआउट झालेले आहेत ते कल्पेश शेलार. चला सामना इथे नरेंद्र बडवी जरा आपण सहकार्य करायचंय. धावा झाल्या त्या 25. 2 धावा हव्यात जिंकण्यासाठी. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा. एक धाव केली तरी विक्ट्री स्पोर्ट्स हा संघ सामना जिंकू शकतो. तीन चेंडू. सुंदर फटका लेग साईडला टॅपच्या माध्यमातून. सामना जवळजवळ विक्ट्री स्पोर्ट संघाने जिंकलेला आहे. फक्त आता औपचारिकता बाकी या सामन्याची. पुढील दोन्ही संघ आई गावदेवी आणि साई एकविरा आपण तयार राहायचं आहे. सामना संपल्यानंतर आपण लगेच आपला निर्णय देऊन आपण मैदानामध्ये इकडे जायचं आहे. चला इथे सामना विक्ट्री स्पोर्ट संघाने जिंकलेला आहे. संघाचं अभिनंदन. जालना पॅकर संघाचं कौतुक. आणि यापुढील सामना साई एकविरा आणि वर्षे साई गावदेवी. चला यायचं आहे, ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. पुढील रोशन संते. धन्यवाद सर्वांचं.